ऑफिसमध्ये बसलो होतो. ग्लोबल मोटरसायकलनं आयुष्याच्या चिंध्या केल्या होत्या. नादुरुस्त मोटरसायकल्स दुरुस्तीला येत होत्या. मोटरसायकल खरेदीदाराच्या तोंडावर हात ठेवता येत नव्हता. पदरमोड करून स्पेअर पार्ट दुरुस्त करून देत होतो. मोटरसायकल विक्री गेल्या 2-2.5 वर्षांपूर्वीच बंद केली होती. कंपनीच बंद झाली होती, तरीही मी लोकांना सेवा देत होतो. एस्कॉर्ट कंपनीची ट्रॅक्टर विक्री बंद केली होती. दारात जुने नवे ट्रॅक्टर होते. एजन्सीमध्ये बसावं लागत होतं. वसुली होत नव्हती. चांगले 5-1 लाख रुपये बाहेर अडकलेले होते. एक माणूस ऑफिसमध्ये शिरला. पायजमा, 3 बटनांचा शर्ट, डोक्यावर टोपी, कपाळी आबीर, गंध, गळ्यात तुळशीच्या माळा. त्याच्या मागे प्रशांत, ज्ञानेश्वर फडतरे. अण्णा, हे बेलदरे, हे माझे वडील. प्रशांतनी ओळख करून दिली. ते तिघं बाहेरून आले होते. थेट माझ्या केबिनमध्ये आले होते. नमस्कार झाला, चहा झाला. बेलदरे माझ्याकडे पाहत होते. मी नजरेला नजर देण्याचं टाळत होतो. दिली. मी तुम्हाला जागा दिली. तुम्ही सांगताय त्या दरात दिली. अशा या माणसाला जागा द्यायची नाही तर कोणाला देणार? माझी जमीन चांगल्या माणसाला जातीये, आनंद आहे. तुमच्या सगळ्या अटी मान्य. एका वेळी देण्या इतपत पैसे नाहीत ना? हप्त्याने द्या. उद्याच्या उद्या कागद असतील ते द्या. प्रशांत आणि फडतरे यांच्याकडे पाहून ते बोलले. बेलदरे काय बोलतायत ते कळेना. ते उठले, निघून गेले. मग फडतरे सांगायला लागले, अण्णा, हमजाबादला या माणसाची जमीन आहे. आमचा व्यवहार जुळत नव्हता. मोडल्यात जमा होता. पण तुम्ही काय जादू केली देव जाणे. मला जागा दाखवण्यासाठी घेऊन गेले. आवडली नाही. कोंढवे गावाच्या पश्चिमेला, हमदाबाद गावाच्या दक्षिणेला मोकळा माळ, थोडा उतार, झाड नाही, झुडूप नाही, दक्षिणेकडची टेकडी भकास. मी स्पष्ट बोललो नाही, पण खरंच आवडली नाही. इथं स्कीम करायची, इमारत बांधायची, फ्लॅट विकायचे, कसं शक्य? सातारापासून 3-1 किलोमीटर लांब. सातारा हायवेच्या दिशेनं पूर्वेकडं वाढला. पश्चिमेला विकासाचा लवलेश नव्हता. एकमेव शिंदे एजन्सी आमची होती. तिच्या 3-13. आता ही जागा शिंदे एजन्सीपासून पुन्हा किलोमीटर लांब. पण बोललो नाही. ज्ञानेश्वर फडतरे, विशाल बेनकर, विशाल दुगाणे, प्रशांत बेनकर आणि प्रशांत शिंदे हे 5 पांडव श्री उद्योग समूहाच्या माध्यमातून काहीतरी करतायत. त्यांना विरोध कसा करायचा? गणेशांगण गृह प्रकल्प हमदाबाद सातारा या नावाचा तयार बोर्ड घेऊन आले. मला ते नावही नाही आवडलं. पण बोर्ड लावला, पूजन झालं. ज्ञानदीप पतसंस्थेचे संचालक दुष्यंत जगदाळे, ॲडव्होकेट अशोक बडवे, सुभाष निंबाळकर, गोविंद गांधी अशा 20-25 माणसांच्या साक्षीने श्रीफल वाढवलं. मी दुसऱ्या दिवशी माझी नाराजी व्यक्त केली. मला स्कीमचं नाव नाही आवडलं. मग काय ठेवावं? नंदनवन गृहप्रकल्प हे नाव किती चांगलं वाटतंय. संदीप कुचेकर 2 माणसं घेऊन गेला. त्याच दिवशी नंदनवन गृहप्रकल्प अशा नावाचा बोर्ड लावला गेला. येणे करणं, प्लॅन तयार करणं या कामात ते गुंतले. माझ्यावर आता ब्रँड ॲम्बॅसिडर शोधण्याचं, जाहिरातीसाठी नटनट्यांचे चेहरे पाहिजेत ना. अनेक नावं पुढं आली. पटकथा लेखक प्रताप गंगावणे यांचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितलं, फार पैसे घेतात. पैसे नाही घेतले तर 1-2 फ्लॅट तरी मागतात. 8-15 दिवस आम्ही विचार करण्यात घालवले. या मोहिमेत गोविंद गांधी सोबत होते. शेवटी कंटाळलो. एवढे पैसे किंवा फ्लॅट नटनट्यांना देणं मला तरी योग्य वाटेना. माझं गोविंद गांधींच्या घरी जाणं येणं होतं. त्याची मुलगी अतिशय देखणी, चित्रपटातील कलाकारांहून सुंदर. तिचं नाव ओठावर होतं, पण बोलायचं कसं? गांधीच म्हणाले, आपली स्मिता चालेल. मी खुश झालो. सगळे खुश झाले. कॅमेरामन अत्तारांना बोललो, 1 दिवसाचं आउटडोअर शूटिंग खिंडवाडीच्या शिवारात झेंडूच्या शेतात झालं. स्मिता गांधी श्री उद्योग समूहाची ब्रँड ॲम्बॅसिडर झाली. स्मिता आणि गोविंद गांधींनी माझ्यावर अनंत ऋण केली. नंदनवन गृहप्रकल्पाच्या कुमारी स्मिताच्या फोटोंनी फ्लॅक्सबोर्ड लावले. उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका छापून झाली, वाटली. माननीय पृथ्वीराज चव्हाण येऊ शकणार नव्हते. त्यांचा मुख्यमंत्री म्हणून त्याच दिवशी शपथविधी मुंबईत होता. माननीय आनंदराव पाटील, माननीय मोहन जाधव आदल्या दिवशीच कार्यकर्त्यांसह येऊन गेले.
उद्घाटनाच्या दिवशी खासदार माननीय श्रीमंत छत्रपती श्री उदयनराजे भोसले येऊ शकले नाहीत. पण माननीय आमदार श्री छत्रपती श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, नानासाहेब कासुर्डे अनेक कार्यकर्त्यांसह आले. उद्घाटन म्हणजे प्रत्येकाच्या हस्ते एक झाड लावणं. मला माळरानावर नंदनवन करायचं होतं आणि त्याचा शुभारंभ वृक्षारोपणानं केला. भाषणं नाहीत, केवळ वृक्षारोपण करून शुभेच्छा. 100हून अधिक झाडं लावून झाली. या कार्यक्रमाला आमच्या प्रकल्पाचे आर्किटेक्ट अजय पानसंभळ आले होते. 2 महिन्यापूर्वी ते मस्कत, दुबईला काम करत होते. जागतिक कीर्तीचा माणूस, कुशल आर्किटेक्ट. पुण्यात स्थायिक झाले आणि पहिलं काम श्री उद्योग समूहाचं. आराखडे उत्तम, 3 साईड ओपन फ्लॅट, 2 लिफ्ट. उद्घाटनाच्या दिवशीच 5 फ्लॅटचं बुकिंग झालं. माझा उत्साह वाढला. मी पूर्ण दिवस स्वतःहून गुंतवून घेतलं. मुंबईची उषा किरण ही इमारत त्या काळी आशिया खंडातली सगळ्यात उंच इमारत. त्या इमारतीचे कॉन्ट्रॅक्टर बच्चूभाई मिस्त्री बाबूजी यांचा मला 28 वर्षांचा सहवास पाचगणीत लाभला होता. अनुभव होता, नजर होती, बांधकाम क्षेत्रातलं ज्ञान होतं, शिस्त होती, आराखडे वाचता येत होते, लाईन दोरी माहिती होती. मी रमून गेलो. दरमहा मला डिझेल, ड्रायव्हर आणि माझ्या खर्चासाठी पैसे दिले जायचे. श्री उद्योग समूहाचा मी घटक भागीदार नाही, पण जबाबदारी मी स्वतःहून स्वीकारली होती. कामाला जोरात सुरुवात झाली. मी 4-5 दिवसातून एकदा श्री उद्योग समूहाच्या डायरेक्टर्सची मीटिंग घ्यायला लागलो. चर्चेने मार्ग सापडतो, नवीन काहीतरी सुचतं, चुका टाळता येतात, बचत होते, कामात सुधारणा होते, म्हणून मीटिंग. पण मला जाणवायला लागलं की हे काहींना मानवत नव्हतं. याच काळात चित्रपट, कथा, पटकथा लेखक प्रताप गंगावणे माझ्या ऑफिसवर आले. बरोबर एक व्यक्ती होती. हे निर्माते, दिग्दर्शक आहेत, 3-4 चित्रपट काढलेत. मी मॅडम कादंबरीची कथा सांगितली, खूप आवडली यांना. कादंबरी कथा तुमची, पटकथा संवाद मी लिहितो, देऊन टाकू यांना. अख्खा महाराष्ट्र तोंडात बोटं घालील. 70-80 लाख लावायला तयार आहेत, बार उडवून देऊ, वगैरे वगैरे. मी गप्प. का हो सर, गप्प का? नाही, मानधनाचं काय? तुम्ही बोला. डायरेक्टर बोलले. 50 तरी? कागद घ्या, तुमच्या हाताने करार लिहा, 25 देणार. 8 दिवसात चित्रपटाचं रजिस्ट्रेशन, लगेच शूटिंग, धमाल करू. काय स्टोरी आहे हो. 25 तर 25. करार त्यांनी सांगितल्याप्रमाणे लिहिला, ॲडव्हान्स घेतला. स्वप्नांना पंख फुटले. मित्रात जीभ वाचाळ झाली. करार झाला होता. आता जिभेला स्वप्नांना कुंपण घालायचं कारणच काय? चित्रपटसृष्टीतली माणसं माझ्या माहितीनुसार छान खोटं बोलू शकतात याचा अनुभव गाठीशी असताना मी विश्वास ठेवून मोकळा झालो होतो. त्या विश्वासालाही बळ मिळायला लागलं. फोन यायला लागले. सर, पटकथा बांधतोय, संवाद छान जमतायत, मला वाटतं आपण या ठिकाणी असं केलं तर. मला माहिती होतं प्रताप गंगावणे 60-65 चित्रपटांचा बाप आहे. मी काय सांगू शकणार होतो? कादंबरीचा चित्रपट करताना तडजोडी कराव्या लागणार होत्या आणि त्यात ते मोठे अनुभवी. 2 महिने गेले, 4 उलटले. मी फोन केला, उत्तर आलं, मीच फोन करणार होतो, तुम्ही एकदा निर्मात्याशी बोलून घ्या. मी निर्मात्याला फोन केला. 10-15 दिवस करत राहिलो. रिंग येत होती, पण फोन घेतला जात नव्हता. शेवटी घेतला. एकच वाक्य, मी कामात आहे, मोकळा झालो की फोन करतो. आणखीन 15 दिवस गेले. निर्माता कामातून मोकळा झाला नाही. पुन्हा फोनचा सपाटा. एकदा घेतला. सर, माझ्यासमोर तुमची एकच फिल्म आहे का? का डिस्टर्ब करता मला? फोन बंद. मी शहाणा झालो. आजवर फोन नाही. कदाचित आजही ते कामातून मोकळे झालेले नसणार. आशा फार वाईट हो. अनेक वेळा तिला ठेचा लागल्या, रक्तबंबाळ झाली, तरी ती स्वस्थ बसत नाही. जन्माला येते, पिंगा घालत राहते. गुडघे फार दुखत होते. शिडी उतरायची तरी आधार घ्यायला लागत होता. हा आजार दडवून ठेवता येत नाही. चालताना लंगडत होतो. नवसारे साहेब भेटले. गुरुजी, असे का चालताय? गुडघे दुखत आहेत. डाव्या गुडघ्याला हात लावला तर दुखतोय. पुण्याला जाता? हे काहीच नाही, मी तर जाम वैतागलो होतो. 4-5 वेळा जाऊन आलो गुरुजी. आता बघा, रोज सकाळी 5 किलोमीटर चालतो, त्रास नाही. पत्ता घेतला, फोन नंबर घेतला, भेटीची वेळ घेतली, पुण्याला गेलो. डॉक्टर स्पेशालिस्ट. पुण्यातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये हाडरोगतज्ञ, स्वतःचाही दवाखाना. सकाळी 8 ते 10 स्वतःच्या दवाखान्यात, नंतर मोठ्या दवाखान्यात. 8लाच गेलो तरी 8-10 पेशंट पुढे होते. प्रकाशक रघुनाथ उकरंडेंना आगाऊ फोन केला होता, तेही आले होते. माझे मित्र सुरेश रेणुसे आले होते. त्यांची डॉक्टरांशी ओळख होती.
मला आस्थेने तपासलं, चौकशी केली. मी लिहितो हे समजल्यावर अधिक काळजी घ्यायला लागले. गुडघ्याचं मॉडेल दाखवलं. सांध्यात घर्षण अधिक झालं आहे, खरबरीतपणा आला आहे, त्यामुळे वेदना होतात. भ्यायचं कारण नाही. हे खाऊ नका, ते खा. व्यायामाचे प्रकार समजून दिले. महिन्यानी मला परत यायला सांगितलं. म्हणाले, या गोळ्या घ्या. बाहेर पडलो, औषध दुकानात गेलो. बापरे, सगळ्या प्रकारच्या गोळ्यांची संख्या 300च्या वर. रोज 10 गोळ्या खायला लागलो. पोट जाम. त्यासाठी पुन्हा गोळ्या खात होतो. बरं व्हायचं होतं ना. 6 महिने, महिन्याच्या महिन्याला जात होतो. गुण शून्य. कोणीतरी बोललं, इस्लामपूरला जा, पाटील नावाचे डॉक्टर आहेत, गुण येतो. गेलो. सकाळी 10ला पोचलो. माझा नंबर 100च्या वर. आत माझं व्हिजिटिंग कार्ड पाठवलं. लेखक आहे, लांबून आलो आहे, दया येईल ही अपेक्षा. कसली दया आणि कसलं काय. नंबर संध्याकाळी 5 वाजता आला. काय आहे शिंदे, रत्नागिरी, कर्नाटक, मुंबईहून पेशंट येतात हो. बरेचसे आदल्या दिवशीच नंबर लावतात. त्यांच्यावर अन्याय करणं योग्य आहे का? तुमच्याविषयी आदर आहे, पण नाईलाज आहे. मी मनात म्हणालो, माझ्यावर इलाज करा, मला बरं करा, इथं रात्रभर राहायला तयार आहे. तपासलं, औषधं दिली. पावडरची किलोची पाकिटं, वर गोळ्या. निश्चित बरं होण्याच्या आशेनं आलो. दुसऱ्या दिवशी वेदना बंद. मनोमन देवाला हात जोडले. 8 दिवसांनी पायांनी वारं प्यायलं. डॉक्टरांना मनात देवाचं स्थान दिलं. 1 दिवस गोळ्या पावडर खायचं राहून गेलं. गुडघे दुखायला लागले. मुद्दाम 2 दिवस औषधं खाल्ली नाहीत. गुडघे महाशय आपल्या पादावर. वेदना होते तसे गुडघे. दुसऱ्यांदा इस्लामपूरला गेलो. शंका आता मनात निवासाला होती. आलेल्या पेशंटशी बोलायला लागलो. कोणी महिना, 6 महिने, वर्षभरसुद्धा औषधं खाणारे भेटले. औषध खाल्लं नाही, विसरलं, शक्य झालं नाही, दुखणं सुरू. याचा अर्थ स्पष्ट होता. औषध खाईपर्यंत गुण, पण आता गरजवंताला पर्याय नव्हता. गुडघे भलते दुखत होते. सौ कुसुमचा उजवा पाय जड वाटे. हातानं काम करताना पहिल्यासारखं सहजपणे हालचाल होत नव्हती. पोळपाटावर भाकरी फिरवता येईन असं झालं. चालताना लांगडायला लागली. सांधे दुखत होते, तरी अशी अवस्था. तिलाही घेऊन इस्लामपूरला गेलो. कन्या प्रतिभा होती बरोबर. नंबर 5च्या दरम्यान आला. सौ कुसुमला तपासलं तेव्हा मी बाहेर होतो. कुसुम प्रतिभा बाहेर आल्या. डॉक्टरांनी मला आत बोलवलं. धडधड वाढली. आत गेलो. बसा, बाईंचं फार सिरियस आहे. मी पुरता मोडलो. 5-10 हजारात एखाद्याला असतो हा. मी बधीर झालो. यावर उपाय नाही का? पुरता कोलमडून गेलो होतो. आहे, तोवर खायला घाला. फार फार तर. मोठ्यानं ओरडावंसं वाटलं. हुंदका घशात अडकला. मेंदूचा आजार आहे. आपण मेंदूवर शस्त्रक्रिया करू शकत नाही. जगात तरी तशी सोय नाही. दिवसेंदिवस हा आजार बळावत जाणार आहे. त्यांच्या हालचाली मंदावतील. भरपूर फळं खायला द्या. मी औषधं देतो. त्याचा परिणाम किती होईल सांगता येत नाही. आहे तोवर आनंदी वातावरण ठेवा. चला. आता पायातली शक्तीच गेली होती. प्रतिभाला औषध घ्यायला सांगितलं. मी गाडीत जाऊन बसलो. अश्रूंना वाट करून दिली. परतीच्या प्रवासात कोणाशीच बोललो नाही. काय सांगितलं डॉक्टरांनी? कुसुमनी तगादे लावले, पण मी बोलणार काय? बोलायला जाईन तर हंबरडा बाहेर पडायची शक्यता. पाचगणीला आलो, अस्वस्थ. सगळा भूतकाळ आठवला. माझ्यासाठी खूप काही केलं. अमर्याद. लग्न झालं तेव्हा माझ्याशी जुळवून घेतलं, परिस्थितीशी जुळवून घेतलं. आईला तर ती सून कधी वाटलीच नाही. आबांचं मुलीहून जास्त प्रेम. आमची परिस्थिती फाटकी. मिठाची काही वेळा भ्रांत. अप्रूपीची चीज घरात नाही. दिवाळीला सुद्धा गोडधोड नाही, पण कधी तक्रार नाही. सार्वजनिक नळ लांब. हंड्यानं सकाळ संध्याकाळ पाणी आणि. सुट्टीच्या दिवशी माझ्याबरोबर शेतात ये. खुरपणं कोळपणं करी. शिक्षिका होती. दिवसभर शाळा, सकाळ संध्याकाळ कामाचा रागाडा. त्यात आभाळाला टाकं घालायचा प्रयत्न. कोंबड्या पाळल्या होत्या. कोंबड्या बसवणं, पिलांना वाढणं, विकणं, तेवढाच आधार. माझा पगार 350, तिचा 300. घरात एवढी माणसं. थोरले दादा विभक्त होते. आप्पाची फॅमिली, आम्ही, धाकटा महादेव एकत्र. मोठा संसार. कधीही कटकट नाही. जावा जावा मैत्रिणी, बहिणी. आमच्या गावात कुसुम पहिली शिक्षिका, पण शिक्षणाचा गर्व नाही. वागणं साधं, बोलणं साधं. मी 12 गावचा. नाटकाच्या तालमी, प्रौढ शिक्षण विभागाची लेखक शिबिरं, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ, शिक्षण संशोधन परिषद, व्याख्यानं, असं बरंच काही. माझा पाय सारखा बाहेर, पण तक्रार नाही. मुलं, संसार, पैपावणे, सगळी जबाबदारी तिची.
मी कधीही मुलांना बसवून त्यांचा अभ्यास घेतलेला आठवत नाही. 4ही मुलांची तयारी, शाळा, अभ्यास तिच्याकडे. पुढे पाचगणीत राहायला आलो. मी बेलोशी शाळेत. सकाळी 8 वाजता बाहेर पडे. मागे सगळी जबाबदारी तिची. दिवसभर शाळा. त्यात पाचगणी शहरापासून 1.5-2 किलोमीटर अंतरावर आमची भाड्याची खोली. पावसाळ्यात प्रचंड हाल. प्रचंड वारा, धोधो पाऊस. माझी नाटकं त्यावेळी महाराष्ट्रभर जोरात चालली होती. 51 नाटकं. रोज 30-40 परवानगीची पत्रं येत. सकाळी तास 1.5 तास त्यांची उत्तरं लिहिण्यात जाई. रात्री लेखन. संसारात माझी तशी मदत कमी, पण तक्रार कधी नाही. मुलं शाळा करून ती बाहेरून परीक्षा देत BA झाली, BEd झाली. माझ्यापेक्षा ती खूप शिकली. मी फक्त DEd. पण तिने कधी हे कोणाला जाणवू दिलं नाही. उलट येणाऱ्या जाणाऱ्याजवळ माझं कौतुक, माझ्या लेखनाचं, अभिनयाचं, पुरस्कारांचं. सगळ्या आठवणी दाटून आल्या. आत्तापर्यंत कोंडून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. काय झालंय? काय सांगितलंय डॉक्टरनी? मला शब्द सापडत नव्हते. डोळ्यातल्या पाण्याने शब्द वाहून गेले होते. सांगा ना काय सांगितलं? आता तर मी ठीक आहे ना? तिने आग्रह धरला. मला सांगायला लागलं. मला वाटलं तिच्या डोळ्यात आता पाणी येईल, पण ती खळखळून हसली. एवढंच ना? लहान बाळ आहात. मला काही होणार नाही. चला, काय डोक्यात घेऊन बसलात त्या डॉक्टरचं? मला ती समजावायला लागली. असा कुसुमचा सहवास. मी इस्लामपूरला जाण्याचंच बंद केलं. गुडघे दुखत होते. अनेक जण अनेक उपाय सांगत. कोणी सांगे कोरफड गरम करून बांधा, कोणी सांगत गावठी निवडुंगाचा रस काढून बांधा, निरगुडी बांधा, ऑपरेशन करा, गुडघ्यात इंजेक्शन घ्या. मी लंगडताना लोक बघत, उपाय सांगत, शक्य ते करी. उपयोग शून्य. अशातच एकाने सांगितलं, सातारला आयुर्वेदिक डॉक्टर आहे, त्यांना भेटा. डॉक्टर ओळखीचे, माझ्या पुस्तकांचे वाचक. भेटलो. स्पेशल सुविधा. मालिश करणाराही स्पेशल मालिश करे. मला त्या दिवशी उभं राहायचं त्राण राहत नसे. सौ कुसुमलाही माझ्याबरोबर घेऊन जाई. वाफ, पाण्याचा शेक, मालिश सगळे प्रयोग होत. गुण मला शून्य, तिलाही शून्य. अशाही वेळी कुसुमला स्वतःपेक्षा माझी जास्त काळजी. गुडघे दुखत होते तरीही मी एक दिवस घरी थांबत नव्हतो. सातारला जात होतो, ग्राहकांशी बोलत होतो. सगळं लक्ष मी श्री उद्योग समूहाच्या प्रकल्पात घातलं. लेखन चालू. सातारला पुण्याच्या रुबी हॉस्पिटलचे स्पेशालिस्ट डॉक्टर महाबळ सातारला येतात असं समजलं. सौ कुसुमला घेऊन गेलो. डॉक्टरांनी तपासलं. मी कुसुमला म्हणालो, तू बाहेर जा, मला बोलायचं डॉक्टरांशी. ती म्हणाली, मलाही ऐकायचं आहे. डॉक्टर महाबळांनी तेच सांगितलं. आजार भयंकर आहे, ऑपरेशन करता येत नाही, औषधं चालू ठेवायची, आजाराची तीव्रता कमी करायची, पर्याय नाही. डॉक्टरांकडून हे ऐकून सौ कुसुम तसूभरही ढळली नाही, दुःखी कष्टी झाली नाही. माझ्याजवळच काय, आपल्या दोन्ही मुलींजवळही तिने हळहळ व्यक्त केली नाही. चिरंजीव प्रशांत पुण्यात नामवंत डॉक्टरांचा सल्ला घेत होता. डॉक्टर महाबळ यांनी सांगितलं ते ऐकायला मिळत होतं. सुनबाई वृषाली इंटरनेटवरनं माहिती घेत होती. उत्तर तेच. आता देवावर भरवसा, मनोमनी देवाची प्रार्थना. दैनिक ऐक्य सातारा कार्यालयातनं फोन आला. कार्यालयात गेलो. जगन्नाथराव, दैनिक ऐक्यच्या झुंबर पुरवणुकीत एखादं सदर सुरू करा, वासुदेव कुलकर्णी म्हणाले. वासुदेव कुलकर्णी मोठे पत्रकार. त्यांची लेखणी म्हणजे मोरपीस तर कधी तलवार. आठवडाभर घडणाऱ्या राजकीय सामाजिक विषयांवर ते झुंबरमधून लिहित. मी त्यांचा वाचक. माझ्यावर त्यांचा मोठा प्रभाव. अशा सिद्धहस्त निर्भीड पत्रकारांनी मला जणू आदेशच दिला. लघुकथा लिहू? अवश्य. लघुकथा लिहिली, पाठवली, प्रकाशित झाली. त्या रविवारी दिवसभर फोन. सर्व थरातून. विद्यार्थी, शेतकरी, कर्मचारी, महिला, पुरुष, 50-60 फोन. आजवर कादंबऱ्यांवर वाचकातून फोन येत, पण ते महिन्यातून 5-10 कथांवर. एवढे फोन अभिप्राय माझ्यासाठी अतिशय प्रेरणा देणारे होते, आशीर्वादच होते. पाचगणीचा सुरेश गोळे एक दिवशी म्हणाला, सर एवढे लंगडताय, डॉक्टर वगैरे केले का नाही? मी म्हणालो, केले, पण गुडघेदुखीने माझ्याशी दोस्ती केली आहे, सोडूनच जात नाही. तर म्हणाला, मी डॉक्टर सांगू का? तापोळ्याला पार्टे डॉक्टर आहे, एकदा जाऊन या. असं म्हणून त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. त्याच्या पत्नीने, नगरसेविका सुमनने अनुभव सांगितला. पाचगणीतून कोण पेशंट जातात ते सांगितलं. गेलो. खूप गर्दी होती. बाहेरच्या बाकड्यावर बसलो होतो. डॉक्टरांची तपासण्याची रूम आणि मी यात केवळ प्लायवूडचं पार्टिशन होतं. आत बोललेलं बाहेर ऐकू येत होतं.
इंजेक्शन द्यायला लागेल, काही खाल्लं आहे? अहो डाक्टर पैसेच नाहीत, इंजेक्शन न गं. पैसे मागितलेत कोणी? हा बिस्किटाचा पुडा घे, बाहेर जाऊन खा, मग आत ये. भलता अशक्तपणा आहे. तो पेशंट बिस्किटचा पुडा घेऊन बाहेर आला. पुन्हा नवीन अनुभव. सलाईन लावायला हवं, जुलाबाने अशक्तपणा आला आहे. पैशाचं नाव नाही काढायचं आजी. महादेव मुंबईहून आला की देईल, काळजी करू नको. असे एक ना दोन. भाग दुर्गम, माणसं साधी, गुडघ्यापर्यंत साडी, धोतर, डोक्यावर घोंगडी, केस दाढी वाढलेली, फाटकी माणसं. मी सहज माझ्या शेजारच्या बाईला विचारलं, डॉक्टर पैशाशिवाय उपचार करतात? अरे बाबा, देव माणूस आहे डाक्टर. मान नाही, आडवेडं नाही, रात असू नाही म्हणणं नाही. या आमच्या भागात गाडी घोडं नाही. हा डाक्टर धावत पळत येतो, दवा पाणी देतो, वर खायला बी घालतो. माझा नंबर आला, त्यांनी मला पाहिलं. जगन्नाथ शिंदे? हो, 5-10 मिनिटात आलो. असं लोकांकडे बघत म्हणाले आणि मला चला म्हणाले. मला घेऊन शेजारच्या घरात शिरले. मी गोंधळले होतो. का घेऊन आले मला इथे? अगं मंगला कोण आलं बघ, लेखक जगन्नाथ शिंदे. आण चहा बिस्किट आण. अहो तुमचे पेशंट आत्ता संध्याकाळी, त्यांना लंच असतं, 10 मिनिटात जाऊ. सर, माझी खूप इच्छा होती कधीतरी तुम्हाला भेटायचं. खूप वाचलं आहे हो. खरं वाटतं सगळं. खरंच सांगतो, खूप दिवसांची इच्छा होती एकदा तरी भेटावं. योग बघा, आज स्वतः आलात तुम्ही. आनंद त्यांच्या शब्दा चेहऱ्यावरनं ओसंडून वाहत होता. आम्ही दवाखान्यात आलो. डॉक्टर साहेब, सगळे पेशंट तपासल्यावर मी आत येतो, मला घाई नाही. असं म्हणताय? बसा, आपल्याशी बोलता येईल. सगळे पेशंट तपासेपर्यंत मी कान लावून आतले संवाद ऐकत होतो. खरंच देव माणूस. दुर्गम भागातली त्यांची सेवा फार मोठी. शहरातल्या काही डॉक्टरांच्या कथा ऐकल्या होत्या. साखळी पद्धत माहिती होती. गरीब श्रीमंतांना समान बिल करणारे डॉक्टर तर पदोपदी होते. हे डॉक्टर वेगळे. मी गुडघ्याचे एक्सरे नेले होते, त्यांनी ते पाहिलेही नाही. गुडघ्यावर स्वतःचा तळहात ठेवला, पाय पुढे मागे करायला लावला आणि बोलायला लागले. खरबरीतपणा आला आहे, ही इथे सूज आहे. घर्षण, वंगण कमी पडतं, त्यामुळे वेदना होतात. घाबरण्याचं कारण नाही. महिन्यातनं एकदा यायला लागेल. 4 महिन्यात एकदम पहिल्यासारखे. 2 इंजेक्शन्स दिली, गोळ्या दिल्या, मालिशसाठी तेल दिलं. दुसऱ्या दिवशी मला मोठा आराम वाटायला लागला. पार्टे डॉक्टरांनी जादू केली होती. महिन्यात 80% बरा. दुसऱ्या महिन्यात सौ कुसुमला घेऊन गेलो. बरोबर यापूर्वीच्या फाईल नेल्या होत्या. डॉक्टर पार्टे म्हणाले, तुम्ही डॉक्टर महाबळांची औषधं बंद करू नका, चालू ठेवा. त्याशिवाय रोज 1 याप्रमाणे माझी गोळी घ्या. आणि हे बघा, जगण्यावर श्रद्धा ठेवा, आजाराचं भय काढून टाका, बघा किती फरक पडतो. डॉक्टर पार्ट्यांनी गोळ्या दिल्या तर मंगलानं साडी नारळानं कुसुमची ओटी भरली. माझ्या कथा क्रमशः दर रविवारी प्रकाशित होत होत्या. फोनवरून प्रतिक्रिया वाढल्या होत्या. अनेकांच्या अनेक 10 कथा वाचली, खूप आवडली. कुठं घडलं हो हे, खरं आहे का? माझ्यावर तर नाही ना कथा लिहिली? तुम्ही वेगवेगळ्या विषयावर कसं काय लिहू शकता? आम्ही आमच्या वाचनालयात दर रविवारी सामूहिक वाचन करतो. सर, एकदा आमच्या घरी या. आत्महत्येचा विषय होता डोक्यात, पण कथेने परिवर्तन केलं. तुम्ही माझ्या दुसऱ्या जन्माचे दाते. सर, घरातल्या सगळ्यांना कथा वाचायला लावतो. मोठे विचारवंत आहात तुम्ही. कितीतरी प्रतिक्रिया. मी सामाजिक कौटुंबिक विषयांवर लिहित होतो. कितीतरी विषय, कितीतरी प्रश्न. अतिलघु कथा. शेवट शक्यतो वाचकावर सोडलेला. सोपी शब्दरचना, लहान लहान वाक्य. वाचकाला बरोबर घ्यायचं, थोडक्यात प्रसंग घटना सांगायची आणि शेवट करायला प्रवृत्त करायचं. बस, हे माझं भांडवल. त्या भांडवलावर मी शेकडो वाचकांना माझ्याशी संवाद साधायला भाग पाडत होतो. सातारला श्री उद्योग समूहाचं चांगलं चाललं होतं. मी केवळ ग्राहकांशी बोले. लेखक आहे हे समजताच आदरानं बोलत. माझा प्रभाव पडे. कामगार, मटेरियल, ऑर्डर ही कामं श्री उद्योग समूहाचे घटक करत. मी त्यांच्यात हस्तक्षेप करत नसे. फ्लॅट विक्रीत ते लक्ष देत नव्हते. अजय पानसंभाळांचं उत्कृष्ट डिझाईन, श्री उद्योगाचं प्रथम दर्जाचं बांधकाम, त्यामुळे फ्लॅट विक्रीचं काम जोरात चालू होतं. पाण्याचा प्रश्न होता. बबन पठाणांनी विहिरीसाठी जागा दिली. विहीर केवळ 17 फूट खोदली, मुबलक पाणी. सुभाष निंबाळकर पुढं आले. विहीर ते नंदनवन 2.5-3 किलोमीटर पाईपलाईन केली. बांधकाम गतीनं चालू होतं. इमारत आकार घेत होती आणि अचानक प्रशांत बेनकर आणि विशाल दुगाणे यांनी सातारला येणं बंद केलं. पुढे मी उद्योग समूहातून बाहेर पडलो. प्रशांत शिंदे, ज्ञानेश्वर फडतले, विशाल बेनकर यांची जबाबदारी वाढली. मला एका फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर झाला.
मी, सौ कुसुम, प्रतिभा आणि गोविंद गांधी कोल्हापूरला पुरस्कार स्वीकारण्यासाठी निघालो. वर्तमानपत्रांनी ही बातमी सर्वदूर केली होती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभाग प्रमुख माननीय प्राचार्य करांडे साहेबांनी आग्रह धरला. त्यांच्या नागठाणे इथल्या कॉलेजवर जाताना वाट वाकडी केली. त्यांनी सत्कार केला. पुढे इस्लामपूरला राठोडांनी आग्रहाचं निमंत्रण दिलंच होतं, तिथे गेलो. अशोक राठोडचे वडील रामभाऊ राठोडजी इस्लामपूरला डॉक्टरांकडे जात असत. तेव्हा एकदा घरी येऊन गेले होते. रामभाऊ राठोड स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर. त्यांनी आपला संग्रह त्यावेळी मला आवर्जून दाखवला होता. मी अक्षरशः दिपून गेलो होतो. पुरातन काळापासूनच्या शेकडो वस्तू त्यांच्या संग्रही होत्या. एवढं असून माणूस लाघवी, मधाळ भाषा. त्यांनी केलेला सत्कार फार मोठ्या मोलाचा होता. ते राठोड साहेब गेल्याचं समजलं, पण जाता आलं नव्हतं म्हणून गेलो. चिरंजीवांनीही सत्कार केला आणि सांगितलं, मागच्या वेळी तुम्ही इथं आलात, गेल्यानंतर पत्र पाठवलं. वडिलांनी ते पत्र 100हून जास्त लोकांना दाखवलं. ज्याच्या त्याच्याजवळ तुमचं कौतुक. मला ते फ्रेम करायला लावलं, उशाजवळ फ्रेम ठेवायला लावली आणि दुसऱ्या दिवशी ते गेले. माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. त्यांच्या फोटोला नमस्कार केला. रामभाऊ राठोड कायमचे हृदयी राहिले. वाचकांचं माझ्यावर प्रेम होतं. जिल्ह्यातल्या अनेक लेखक कवींचंही माझ्यावर प्रेम होतं. छोट्या मोठ्या कार्यक्रमांना ते मला वक्ता, प्रमुख पाहुणा, अध्यक्ष म्हणून बोलावत. तशी कवींची संख्या अधिक तर कवी संमेलनं होत. कवी संमेलन घेणंही सोयीचं असे. सर्व कवींना कविता वाचनाची संधी मिळू शकते. कथा वाचनात वेळ जातो. अशा कवी संमेलनात गेल्यावर बोलावं लागे. मी तुम्हाला प्रकाशनासाठी संधी देण्याचा प्रयत्न करीन, हे वाक्य ठरलेलं असे. माझे पुस्तक प्रकाशक 8-10 जण. साहित्य मागणीचा त्यांचा तगादा असे. मीच लिहायला कमी पडत होतो. 100 पुस्तकं माझ्या नावावर होती. काही प्रकाशकांना मी नम्रपणे नकार देत असे. पुस्तकांना खप नाही, लोक पुस्तकं वाचत नाहीत. काही पुस्तक विक्रेत्यांनी पुस्तक विक्री बंद करून नवीन व्यवसाय सुरू केले होते. असं असतानाही माझे वाचक कमी झाले नव्हते. पुस्तकांच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत होत्या. नवीन पुस्तकं निघत होती. या प्रकाशकांना मी कविता संग्रह प्रकाशनाबद्दल बोललो, पण बहुतेकांचं उत्तर समान. सर, प्रकाशन व्यवसाय आता जोखमीचा झाला आहे. पुस्तक विकत घेऊन कोणी वाचतो का? आमचे ग्राहक आता वाचनालय. ते लोक कथासंग्रह, कादंबऱ्या खरेदी करतात. कविता संग्रह छापला तर घेणार कोण? मलाही वस्तुस्थितीची जाणीव होती. नाटकं बंद झाली. नवोदित नाटककारांची नाटकं बंद झाली आता. नाटकांशिवाय गावोगावच्या यात्रा, उरूस, खेळ, उत्सव व्हायला लागले. कविता, त्यात नवोदितांचे कविता संग्रह छापायला प्रकाशक तयार नाहीत. माझं कवी संमेलनात दिलेलं आश्वासनं दिसत होती. फडतरे म्हणाले, आपल्या नंदनवरमार्फत दिवाळी अंक काढू. एवी आपण 10-15 हजार रुपयांच्या जाहिराती इतरांना देतो. 20-1 हजाराच्या इतरांच्या जाहिराती घेऊ. मी तयारीला लागलो. कविता, कथा मागणीची निवेदनं दैनिकांना प्रकाशनासाठी दिली. बातम्या आल्या, साहित्य यायला लागलं. लेखक पत्रकार विलास माने यांच्याशी बोललो. त्यांनी पूर्ण सहकार्य देण्याचं मान्य केलं. दुसरे बुजुर्ग सूर्य फुलकार जयवंत गुजर यांच्याशी बोललो. जयवंत गुजर अशा कामात बाप माणूस, मोठा अनुभव. त्यांनी माझी कल्पना उचलून धरली. महाराष्ट्रातल्या संपादकांना आश्चर्य वाटेल असा अंक काढू. माझं पूर्ण सहकार्य. मी दोघांनाही स्पष्ट सांगितलं होतं, मला 1 पैसा फायदा नको, झाला तर दोघं वाटून घ्या. कामाला लागलो आणि जयवंत गुजरांनी अंग काढून घेतलं. मी यापूर्वीच एका मासिकाचं काम बघतो. वय झालं, त्यात तुमच्या अंकाचं रजिस्ट्रेशन नाही. आता काय करणार? बरंचसं साहित्य आलं होतं. आता कवी, लेखक नाराज होणार. नावाचा प्रश्न होता. श्री उद्योगाच्या सदस्यांशी बोललो. कविता मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. त्यांनी सांगितलं, कितीही खर्च येऊ द्या, कविता संग्रह काढू. 101 पत्र लिहिली. सातारा जिल्ह्यापुरतं कार्यक्षेत्र मर्यादित ठेवलं. 50 कवींच्या 2-2 कविता. परिचय घ्यायचं ठरवलं. पुण्याच्या सुपर्ण प्रकाशनचे KN वाघ यांनी छापाईचं काम दिलं. दीपावलीत नंदनवन पॅराडाईज सातारा या नव्या स्कीमचं भूमिपूजन ठेवलं. खासदार श्री उदयनराजे भोसले, माननीय आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार आनंदराव पाटील, परमपूज्य नंदगिरी महाराज, अनेक मान्यवर या कार्यक्रमाला आले. या कार्यक्रमात नंदनवन कविता संग्रहाचं प्रकाशन घेतलं. 50 कवींचा सत्कार घेतला. जिल्ह्यातल्या 50 कवींचा गौरव केला. भव्य कार्यक्रम, शानदार सत्कार. हा आगळा वेगळा उपक्रम मी माझ्या कवी बांधवांसाठी घेतला.
पुस्तक छान झालं. 5,000 प्रती छापून घेतल्या होत्या. खर्च 60,000हून जास्त झाला. त्यातल्या 4,000हून अधिक प्रती विनामूल्य वाटल्या. नवोदित परिचयासह कविता संग्रहामार्फत महाराष्ट्रभर पोचले. फार आनंद झाला. या कवित कोणी प्राध्यापक, प्राचार्य होते, कोणी शेतमजूर होते, कोणी शेतकरी होते, गृहिणी होत्या, विद्यार्थी होते. थाटामाटात झालेल्या या कार्यक्रमात त्यांचा उत्साह, त्यांचा आनंद फार मोठा होता. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे यांचा आत्मचरित्र डोंगरा एवढी माणसंचा. उद्या भेटूयात पुढचा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार.